मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, जिल्हा सातारा हे ऊसाचं संशोधन करणारे एक फार मोठं संशोधन केंद्र आहे. आणि हे संशोधन केंद्र आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येतं. आणि या ऊस संशोधन केंद्राचं महत्त्व यासाठी आहे की राज्याच्या नव्हे तर देशाच्या ऊस उत्पादन वाढीमध्ये त्यांचं योगदान जे आहे ते फार मोठं आहे. इथून अनेक चांगल्या व्हरायट्या ऊसाच्या निघालेल्या आहेत आणि त्यामुळे ऊसाचं उत्पादन, साखरेची रिकव्हरी ही फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तुमच्याकडे ज्या व्हरायटी आहेत पाडेगावच्या, त्यामध्ये विभागनिहाय कोणत्या जास्त चालतात ते सांगा जरा थोडं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्या विकसित केलेल्या जाती आहे त्यामध्ये फुले 10,001 ही जात जी आहे ती मराठवाडा क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात घेतली जाते. त्यानंतर 86-032 ही जी व्हरायटी आहे ही पश्चिम महाराष्ट्र, सातारा, सांगली, कोल्हापूर या क्षेत्रामध्ये जास्त. तसं तिचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जास्त. आमच्याकडे पण महाराष्ट्रात पण आहे त्याचं 86-032 आणि फुले 265 फुले 265. बरं, याचं क्षेत्र महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहे. पण मराठवाडा क्षेत्रामध्ये फुले 10,001 ही जास्त अलीकडच्या काळामध्ये. हो, अलीकडच्या. हां हां आमच्याकडे एक थोडा प्रॉब्लेम आहे या 10,001 बाबतीत, तर ते आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ काय प्रॉब्लेम आहे ते. माझं नाव सय्यद तय्यब अब्दुल रजाक, धानोरा खुर्द, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड. हां आमच्या परिसरामध्ये म्हणजे कॉमन 10,001 आमच्या गावामध्ये. हां पण एक त्याचा चांगला गुण म्हणजे विषय म्हणजे कमी पाण्याला, कमी खताला चांगला बऱ्यापैकी आवरेज चांगला निघाला. बरं, पण हार्वेस्टिंगला जमत नाही सर. काय होतंय? ठिसूर आहे. ठिसूर आहे का? हां, आणि रानडुकरं जी आहेत का ती जास्त खाते. खात्यात. हां, आणि आडवा पडल्याच्या नंतर तुटत आहे आणि नासत आहे गोष्टी. कटिंगला काय प्रॉब्लेम होतो म्हणजे? कटिंगला म्हणजे ठिसूर असल्यामुळं हार्वेस्टरला नुकसान जास्त होते. मजुरानंच तोडावं लागतं. हार्वेस्टर चालत नाही त्याच्यामध्ये. बरं, चालला तर म्हणजे नुकसान होते सर त्याच्यात. ऊस पडला की एकदम खराब होतो, सडतो. सडतो. हो, बरं, त्याच्या अगोदर कोणता होता ऊस तुमच्याकडे? 86 रुपये. मग ते 86 रुपये त्याचं आणखी असेल ना? हा, काय त्याचं काय वैशिष्ट्य त्याचं? म्हणजे ह्याच्यापेक्षा वजनाला जास्त आहे सर ते. ही वजनाला वजनाला जास्त आहे ते सर. मग ह्याच्यामध्ये टनेज मिळतंय? हो, टनेज मिळतं. प्रमाण सर हा? दशीचं प्रमाण जास्त आहे. ह्याचं? 86 रुपयापेक्षा दशीचं प्रमाण जास्त आहे हा. त्याला. कारण 13 महिन्यानंतरचा जो कालावधी आहे हां कारखाने क्षेत्रामध्ये जर ऊस भरपूर झाला हां तर 10,001चा प्रॉब्लेम असा आहे त्यामध्ये दशीचं प्रमाण जास्त आहे. बरं, वजनाला घट म्हणजे 13 महिन्यानंतर. 13 महिन्यानंतर. आणि यांची जे पाडेगावची यांची शिफारस आहे ते 12 हार्वेस्टिंगची 12 महिन्याचीच आहे. बरं पण कार्यक्षेत्रामध्ये जर जास्त झाला ऊस हा. कारखाना कुठलाही कारखाना त्याला 14-15 महिन्याच्या पूर्णच घेऊन जातो. हां आणि नंतर हार्वेस्टिंगला आता सध्या मजुराची टंचाई असल्यामुळं हां हां त्याला हार्वेस्टिंग त्याचे करावं लागतं. हां हार्वेस्टरनं करण्याला तर थोडा धक्का जर लागला मशीनचा समोरचा तर ते लगेच खाली पडतो आणि त्याला तुकडा पडतो. बरं, आणि 86 रुपये तिचं काय खाली जरी पडला तरी ते टायरच्या मध्ये येतात, तुकडा पडत नाही. झालं तर चुत्री होऊन तर जागेवर राहतो, हां पण त्याचा तुकडा होऊन त्याचा नाश होतो. बरं, आणि ते ऊस खाली पडला त्याला पाणी झालं सरीमध्ये जास्त हा. तर त्याचं नासायचं प्रमाण जास्त आहे किंवा मग सडायचं प्रमाण जास्त आहे. बरोबर. आणि डुकराला सहज खाण्यासारखा ऊस असल्यामुळं डुकराचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त आहे. 86 रुपये तिचा आणि 200 आपलं 10,001चा जर जवळजवळ प्लॉट असेल हां तर नुकसान 80% त्याचं जास्त होतं. बरं, 2 वर्षांमध्ये त्याचं प्रमाण शेतकऱ्याचं लावण्याचं जास्त आहे. नॅचरल शुगरच्या कार्यक्षेत्रामध्ये तर ते 80% ऊस तोच आहे. हां आणि खोड्याला ह्याची 86 रुपये 30पेक्षा फुटवा जास्त आहे. बरं, त्याची पिल्ले मर कमी आहे. हां पिल्ल्याची मर कमी आहे त्याची. बरं, तसं 86 रुपये तिची पिल्ल्याची मर 8-9 महिन्यानंतरची जे राहते तो पिल्लं पूर्ण असून जाते. त्याच्यात शेवटपर्यंत ते भांडाचं प्रमाण राहते, बरं. तयार होतं त्याचं. याच्यापेक्षा खत आणि पाणी ह्याच्यापेक्षा तुलनेत त्याला कमी लागते सगळ्यात. 86 रुपयापेक्षा. आता हे नवीन त्यांनी काय आणलं तुम्हाला, ते बघितलं का तुम्ही? नाही ना बघितलं ते बघ ना. हां ठीक आहे, इथं नवीन आणलेलं आहे त्यांनी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 20-22, 22-23 आणि 23-24 मध्ये ऊसाच्या 3 नवीन जाती प्रसारित केलेल्या आहेत की ज्या 265 वरती संकर करून प्रसारित करण्यात आलेल्या आहेत. तर पहिली जी जात आहे ती 15-012, त्यानंतर दुसरी फुले ऊस 13-007 आणि तिसरी जी आहे ती फुले ऊस 15-006. या तिन्ही जातींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या अधिक उत्पादन देणारे आहेत, तसेच त्यांचा साखर उतारा देखील चांगला आहे. आत्ताच काही शेतकऱ्यांनी सांगितलं की फुले ऊस 10,001, तर फुले ऊस 10,001 जो आहे तो अर्ली व्हरायटी आहे. ती अर्ली व्हरायटी म्हणजे साधारणपणे 10 ते 11 महिन्यामध्ये ऊस तोडणीस येतो. पण बऱ्याचशा कारखान्यामध्ये तो ऊस उशिरा घेतला जातो, त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं आहे. त्याचबरोबर तो ऊस थोडा पडतो देखील.
पडल्यामुळं देखील डुकराचं वगैरे याच्यामुळं नासधूस होते. पण ह्या ज्या 3 व्हरायटी आता नवीन आलेल्या आहेत या उभार वाढणाऱ्या आहेत. शक्यतो त्या लोळत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांचा उतारा आणि उत्पादन देखील चांगलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या नवीन जातीचा उपयोग करावा. तिन्ही जातींचं जे बियाणे विक्री आहे ती साधारणपणे आम्ही 1 ऑक्टोबर नंतर सुरू करतो. तर त्या ऊसाची जी विक्री आहे ती साधारणपणे 10 ऊसाची मुळी देतो आम्ही 520 रुपयाला. याची जे का शिफारस आहे ते किती महिन्याची आहे कारखाना शिफारस? या तिन्ही जातींची जी शिफारस आहे ती सुरू हंगामासाठी 12 महिन्यानंतर आहे. हायस्ट टनेज कितीपर्यंत आहे? हायएस्ट टनेजचं साधारणपणे 65 ते 66 टन प्रति एकर आहे. आणि खोडव्याचा ह्याचा जो उगवण क्षमता हो. आहे ते कशी आहे? तिन्ही व्हरायटीची खोडव्याची उगवण क्षमता एकदम चांगली आहे. किती खोडवा निडवा पर्यंत घेऊ शकतो? हो, तिन्ही याच्यापर्यंत आपण घेऊ शकतो. रेग्युलर, खोडवा आणि निडवा तिन्ही हंगामात घेऊ शकतो. आणि ह्याची शिफारस कधी लागवडीच्या पूर्व आणि नाही. आडसाली? या तिन्ही ज्या जाती आहेत या तिन्हींची लागवड ही तिन्ही हंगामासाठी केली जाते. सुरू, पूर्व हंगामी आणि आडसाली ऊसासाठी. आणि कुठेही घेऊ शकता तुम्ही महाराष्ट्रामध्ये? हो, महाराष्ट्र सगळ्या महाराष्ट्रासाठी ती प्रसारित करण्यात आपण आली. हे जे एक वैशिष्ट्य आहे त्याची ही चोपन जमिनी आहेत ज्या किंवा पाण्याचा निचरा होत नाही त्यासाठी ही शिफारस केलेली आहे असते. फुले ऊस 13,007 ही क्षारयुक्त चोपन जमिनीमध्ये देखील चांगल्या प्रकारे येते. आणि ह्याचा फुटवा सगळ्यात जास्त आहे. फुटव्याचं प्रमाण पण जास्त आहे इतर व्हरायटीपेक्षा. आपल्याला किती महिन्यापर्यंत त्याची शिफारस आहे? तोडायची का? हा, याची 12 शिफारस किती महिन्यानंतर आहे? 12 महिन्यानंतर. 12 तिन्ही जातीची पाण्याचा ताण जर पडला तर ती सहन करण्याची शक्ती त्याला चांगली म्हातारे येतात का तिन्हीला? म्हातारे. पुरा येतो का? नाही. तुरा ही जी आहे फुले ऊस 13,007 हिला तर तुरा येतच नाही. पण या दोन्ही व्हरायटीला जर आला समजा तर हवामानातील बदलामुळं अतिशय उशीर आहे. ह्याचा पाचट जर काढली समजा तर ह्याला डोळे फुटते का ह्याचे म्हणजे? या व्हरायटींचे बहुतांश वेळेस काय होतं, ऊसाचं जर पाचट काढलं तर त्याचे डोळे फुगतात आणि त्याच्यातून कोंब बाहेर येतात. पण या जी 3 जाती आहेत तर याच्यामध्ये आम्ही बघितलेलं आहे की पाचट काढल्यानंतर डोळे फुटत नाही. 10,000 तसं चालत नाही ना, पाचट काढता जमत नाही समजा. हो, तिला डोळे फुटतात. 10,000 1 लाख डोळे फुटतात. 5 लाख. हो, सर.